हाय हॅलो नमस्कार. आर के किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पालक पनीरची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपी पूर्ण पहा. स्वादिष्ट आणि चमचमीत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या आर के किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. परफेक्ट धाब्यावर मिळणारी चव आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहे. तर लगेचच आपल्या रेसिपीस सुरुवात करूया. इथं एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून घेतला आणि गरम पाण्यामध्ये 1 चमचा साखर टाकून 2 मिनिट शिजवून घेतला. तर आता शिजवलेला पालक बर्फाचे पाणी असलेल्या भांड्यामध्ये घालून थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला. छान अशी पेस्ट बनवून ती घेतली. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकून त्यामध्ये काही खडे मसाले मी टाकून घेते आहे. त्या खड्या मसाल्यामध्ये 2 चमचे लाल मिरची, 2 तेजपत्ते आणि 2 लवंगा परतून घेत आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि बारीक केलेली मिरची त्यामध्ये परतून घेते. याचा कच्चापण जाऊस्तोवर छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर एक मोठा कांदा कट करून मी यामध्ये परतून घेत आहे. जिरा, धनेपूड, हळद आणि लाल मिरची तिखट असं मी ह्यामध्ये टाकून परतून घेते. त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून मी ह्यामध्ये घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून घेते. इथे 250 ग्रॅम मी पनीर बारीक कट करून ठेवलेले आहे. पनीर तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं. इकडे कढईमध्ये मी टोमॅटो टाकून झाकून थोडं शिजवून घेतलं आणि कस्तुरी मेथी त्यामध्ये क्रश करून टाकली. आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून घेते आणि ते त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण बारीक केलेलं पालक ग्रेव्ही त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी क्रीम म्हणजे दुधाच्या वरती जी साय असते तीच थोड्याशा दुधामध्ये मी फेटून यामध्ये मिक्स केलेली आहे. त्यानंतर हे पनीरचे पीस त्यामध्ये घालून घेतले आणि गरम मसाला त्यामध्ये घालून घेतला आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर एक बटरचा तुकडा त्यामध्ये मिक्स करून घेतला. 2 ते 3 मिनटं भाजी तशी शिजून द्यायची आणि इकडे आपण तडक्याची तयारी करत आहोत. तडक्यामध्ये लसूण आणि लाल मिरची आणि जिरं आणि लाल मिरची पावडर घालून मस्त असा त्या पनीर भाजलेल्या तव्यामध्ये मी तडका तयार केला आहे. आता हा तडका त्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी भाजी काढून घेतली आहे आणि त्यावरती क्रीम आणि खिसलेले पनीर घालून डिश तयार केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डिश नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि बाय बाय. नक्की भेटू पुन्हा.